नमस्कार, वेलकम टू आस विद्यालय। आजचा आपला विषय आहे कम्प्युटर संगणक आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अ कम्प्युटर सिस्टम, सेशन नंबर 3 वर्किंग ऑफ कम्प्युटर। तर आपण आपल्या पहिल्या भागात बघितलेलं आहे की कॉम्प्युटरचे वेगवेगळ्या क्षेत्रात काय काय उपयोग आहेत आणि कॉम्प्युटरचे काय काय पार्ट्स आहेत। ठीक आहे, कम्प्युटरचे इनपुट पार्ट्स कोणते, आउटपुट पार्ट्स कोणते, तर या सगळ्या बाबत आपण सगळी माहिती घेतलेली आहे। तर आता या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की वर्किंग ऑफ कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरवरती जे काम होतं ते कुठल्या पद्धतीने होतं। तर कम्प्युटर ॲक्च्युली IPO सायकल फॉलो करतं। IPO म्हणजे इनपुट प्रोसेस आउटपुट। तर इनपुट डिव्हाइसेस जसं आपण बघितलंय, इनपुट डिव्हाइसेस काय काय असतात। इनपुट डिव्हाइसेस म्हणजे द डिव्हाइसेस आपण जे इनपुट करण्यासाठी म्हणजे डेटा एंट्री करण्यासाठी यूज करतो त्याला म्हणतात इनपुट डिव्हाइसेस। जसं की कीबोर्ड, माउस, मायक्रोफोन, स्कॅनर हे सगळे इनपुट डिव्हाइसेस। तर हे इनपुट डिव्हाइसेस काय करतात, डेटा एंट्री करतात। तर तो डेटा जातो कुठे, इथे CPU मध्ये। CPU म्हणजे काय, तर इथं CPU म्हणजे हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय करतं, याची प्रोसेस करतं। म्हणजे जसं काय सपोज आपण जर माऊसने पेंटिंग केलं किंवा ड्रॉइंग केलं तर CPU मध्ये ते प्रोसेस होतं। म्हणजे CPU रेकग्नाइज करतो की युजरनं काय ड्रॉ केलंय आणि त्याच्यानंतर CPU काय करतो, त्याला मेमरीत ठेवतो। तर मेमरीतून मग आपल्याला तो डेटा बघायला मिळतो। ठीक आहे, जसं की थोड्या वेळासाठी तात्पुरता जरी तो डेटा आपल्याला दाखवत असेल तरी तो कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये असतो। मेमरीबद्दल आपण नंतर थोड्या वेळात परत आपण बघू। आता त्याच्यानंतर काय होतं, हा डेटा जो आहे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मेमरीमध्ये झाल्यानंतर येतो आउटपुट डिव्हाइसवरती। तो आउटपुट डिव्हाइस आपण जसे पाहिले आहेत काय काय आहेत, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, तर हे सगळे आउटपुट डिव्हाइसेस आहेत। तर हा डेटा आउटपुट डिव्हाइसेसवरती आपण पाहू शकतो। तर अशा पद्धतीने ही IPO सायकल आहे। तर आता सोप्या पद्धतीनं जर समजायचं झालं तर IPO सायकल असते काय, आता आपल्या डेली लाईफमध्ये पण आपण पण IPO फॉलो करतो। जसं समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे, तर चहा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, चहा बनवण्यासाठी चहा पावडर लागते, पाणी लागतं, साखर लागते, हो ना। तर चहा, साखर, पाणी, दूध हे सगळे झाले इनपुट डिव्हाइसेस, हे सगळं झालं इनपुट। आता CPU म्हणजे आपण प्रोसेस करतोय, कशावरती प्रोसेस करतोय, ते गॅसवरती प्रोसेस करतोय। त्याची प्रोसेस काय आहे, बॉइलिंग प्रोसेस आहे। ठीक आहे, तर तात्पुरत्यासाठी ते तिथं स्टोअर झालंय, ऑलरेडी प्रोसेस चालली आहे त्याची। आणि त्याच्यानंतर काय होतं, आउटपुट काय मिळतं आपल्याला, हे सगळ्या इनपुट नंतर प्रोसेस नंतर आपल्याला आउटपुट मिळतं चहा। ठीक आहे, तर कुठल्याही प्रोसेससाठी या 3 गोष्टी, 3 स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत। जसं की चहा बनवणे किंवा कोणतीही रेसिपी किंवा काही प्रोसेस तुम्ही घ्या, त्याच्यात तुम्हाला इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट दिसेल। तर नेक्स्ट आहे आता कीबोर्ड। कीबोर्डमध्ये जसं आपण इनपुट डिव्हाइसेसमध्ये आपण कीबोर्ड बघितलेलं, तर कीबोर्ड्सचे टाइप्स ऑफ कीज, काय काय कीजचे टाइप्स असतात, अल्फा न्यूमरिक कीज, पंक्च्युएशन कीज आणि स्पेशल कीज। तर पाहूया या कीज कशा दिसतात। हे बघा, हे आहेत अल्फा न्यूमरिक कीज, म्हणजे ह्या ABCD ज्या A to Z लेटर्स आहेत म्हणा, किंवा इथं अल्फा न्यूमरिक म्हणजे इथं अल्फाबेटिक कीज पण आहेत आणि नंबर कीज पण आहेत।
तर इथं आपल्याला टोटल अल्फाबेट कीज 26 अल्फाबेट कीज दिसतात आणि 10 नंबर कीज पण आहेत. इथं तसे स्पेशल कीज आहेत. स्पेशल कीजमध्ये काय येतं, स्पेशल कीज आपण स्पेशल फंक्शन परफॉर्म करण्यासाठी यूज करतो. जसं की इन्सर्ट की आहे, डिलीट की, बॅकस्पेस की पण स्पेशल की असते, होम, एंड, पेज अप, पेज डाऊन. तर याचे वेगवेगळे आपण उपयोग करून आपले डॉक्युमेंटसाठी वगैरे आपल्या टायपिंग करता करता पण आपल्याला भरपूर काही गोष्टी करायच्या असतात. जसा कर्सर मूव्ह करायचा असतो, कर्सर आपल्याला सेंटेन्सच्या बिगिनिंगला आणायचा असतो, एंडला आणायचा असतो, किंवा आपल्याला पेज स्क्रॉल करायचं असतं, पेज अप आणि डाऊन करायचं असतं. तर यावेळी आपण स्पेशल कीजचा वापर करतो. आता हे आहे, याला म्हणतो आपण न्यूमरिक कीपॅड. न्यूमरिक कीपॅडमध्ये काय असतं, 10 नंबर कीज असतात. ठीक आहे. तर ह्या कीज तुम्हाला बऱ्याचशा लॅपटॉपमध्ये बघायला मिळत नाहीत, कारण की बरेचसे लॅपटॉप नुसते अल्फा न्यूमरिक कीजवरतीच चालतात. बरेच जण ह्या कीजवरती जे नंबर्स आहेत ते यूज करतात. आणि बऱ्याचशा कॉम्प्युटरमध्ये संगणकाचे जे नॉर्मल कीबोर्ड असतात, आपले कॉमन कीबोर्ड, तिथे तुम्हाला राईट साईडला हे न्यूमरिक कीपॅड पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने असे बऱ्याच टाईपच्या कीज आहेत. हे आहे नॉर्मल कीबोर्ड लेआउट. तर कीबोर्ड लेआउटमध्ये इथं तुम्हाला बघायला मिळतील की बघा इथे फंक्शन कीज आहेत. तर वेगवेगळ्या फंक्शन कीज वेगवेगळ्या फंक्शनसाठी असतात. टोटल 12 फंक्शन कीज आहेत. जसं F1 फंक्शन की आपण कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये हेल्प बघण्यासाठी करतो त्याचा यूज. तसाच जसं F5 आहे, त्याचा पण आपण स्पेलिंग ग्रामरसाठी F7चा उपयोग करतो. तर Alt+F4 म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये पण ह्या कीजचा उपयोग होतो. तर Alt आणि F4चा यूज केला तर तुम्ही कोणताही प्रोग्राम जो आहे तो क्लोज करू शकता, कोणतंही ॲप्लिकेशन क्लोज करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जसं F2 सेव्ह करण्यासाठी पण आपण यूज करतो. अशा भरपूर फंक्शन कीज आहेत ज्याचा वेगवेगळा वापर आहे. तर इथं स्पेशल कीज ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला की स्पेशल कीजचा काय काय उपयोग असतो. आणि या न्यूमरिक कीज, देन नॉर्मल कीज, डायरेक्शन कीज. आता या डायरेक्शन कीज काय असतात, ॲक्च्युली या डायरेक्शन कीजलाच म्हणतात नेव्हिगेशन कीज. नेव्हिगेशन कीज, नेव्हिगेशन म्हणजे आपल्याला इथं तुम्ही याला ॲरो कीज पण म्हणतात. तर ॲरो कीजचे तुम्ही दिशा बघू शकतात की अप, डाऊन, लेफ्ट अँड राईट. म्हणजे समजा आपल्याला कोणतीही गोष्ट जर मूव्ह करायची असेल, वरती मूव्ह करायची असेल किंवा खाली मूव्ह करायची असेल, राईट म्हणजे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जर मूव्ह करायचे असेल तर आपण या कीजचा वापर करतो. तसेच हे आहे न्यूमरिक कीपॅड. तर अशा पद्धतीने न्यूमरिक कीपॅड कुठे असते, उजव्या बाजूला असते नेहमी. ओके. आणि कीबोर्डची सगळ्यात लॉंगेस्ट की कोणती आहे, कोणती दिसते तुम्हाला, स्पेस बार की. तर स्पेस बार की इज द लॉंगेस्ट की ऑन द कीबोर्ड. ठीक आहे. तर आणि इथे एंटर की आहे, तुम्ही पाहू शकता की देर आर 2 एंटर कीज, 2 एंटर कीज आहेत. एक आहे आपल्या इथं अल्फाबेट कीजच्या तिथे आणि एक आहे न्यूमरिक कीपॅडच्या तिथं. ठीक आहे. आणि या आहेत लॉक कीज. तर ह्या ॲक्च्युली लॉक कीज म्हणजे कॅप्स लॉक, नम लॉक, स्क्रॉल लॉक. जसं कॅप्स लॉकचा वापर आपण कॅपिटल लेटर्स टाईप करण्यासाठी करतो. तर कॅप्स लॉक जर ऑन असेल तर जे पण तुम्ही टाईप कराल ते कॅपिटलमध्ये येईल, कॅपिटल लेटर्समध्ये. आणि ज्यावेळी कॅप्स लॉक बंद असेल त्यावेळी सगळे लेटर्स स्मॉल येतील. तर मग आपण समजायचं कसे की कॅप्स लॉक ऑन आहे का ऑफ आहे. तर त्यावेळी तुम्हाला इथे ग्रीन लाईट दिसेल कॅप्स लॉकच्या इथे. जर कॅप्स लॉक ऑन असेल
तर इथे ग्रीन लाईट दिसेल किंवा जर बंद असेल तर तिथे लाईट नसणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की कॅप्स लॉक ऑन आहे का ऑफ आहे. तसंच नम लॉक म्हणजे काय, हे नंबर पूर्ण पॅड जे आहे ते बंद करू शकतो आपण. तर त्याच्यासाठी जर कधी तुम्ही काम करता करता जर कीज इकडच्या कीज वापरून तुम्ही जर नंबर्स टाईप करू शकला नाही तर तुम्हाला चेक केलं पाहिजे की हे नम लॉक जे आहे ते बंद आहे का. कारण नम लॉक तुम्हाला ऑन केलं पाहिजे, त्यावेळीच तुम्हाला या कीजचा वापर करता येईल. आणि नॉर्मल कीबोर्डमध्ये 101 कीज किंवा 103 पण कीज असतात टोटल कीज. आणि जे मल्टीमीडिया कीबोर्ड असतात जसे की ज्याच्यावरती तुम्हाला व्हॉल्यूम अप डाऊन किंवा नेक्स्ट फॉरवर्ड बॅकवर्ड बॅक हे सगळे बटणं दिसतात, त्याच्यात 113 किंवा 117 पण कीज असतात. तर असे वेगवेगळ्या टाईपचे कीबोर्ड्स आहेत, मल्टीमीडिया कीबोर्ड्स आहेत, जे आपण ऑडिओ ऐकताना आपल्याला जास्त उपयोग होतो त्याचा. नेक्स्ट आहे माऊस आणि ट्रॅकबॉल. माऊस आणि ट्रॅकबॉल ऑलमोस्ट सेम आहे. तर माऊसमध्ये काय असतं, 3 बटन असतात. एक लेफ्ट क्लिक, लेफ्ट बटन पण म्हणू शकतो, लेफ्ट क्लिक पण म्हणू शकतो, आणि राईट क्लिक किंवा राईट बटन, आणि मध्ये असतं व्हील. तर राईट क्लिकचा वापर आपण ऑप्शन्स, कोणत्याही गोष्टीचे ऑप्शन्स बघण्यासाठी आपण राईट क्लिकचा वापर करतो, आणि लेफ्ट क्लिक आपण कुठलीही गोष्ट सिलेक्ट करण्यासाठी किंवा ओपन करण्यासाठी वापरतो. आणि व्हील हे जस्ट स्क्रॉलिंग व्हील आहे, जे अप अँड डाऊन करण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो. तसंच ट्रॅकबॉलमध्ये पण हा ऑप्टिकल ट्रॅकबॉल आहे. हे जास्ती आपण गेम ज्यावेळी आपण खेळतो त्यावेळी याचा उपयोग होतो. सेम जसं माऊसमध्ये राईट लेफ्ट बटन आहेत तसेच ट्रॅकबॉलमध्ये पण राईट लेफ्ट बटन आहेत, फक्त हा जो स्क्रॉल व्हील आहे तो हा साईडच्या बाजूला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण बघितलं की कीबोर्डच्या कीजचा कसा, वेगवेगळ्या कीजचा फायदा होतो आपल्याला, कसं आपण यूज करू शकतो, आणि माऊस आणि ट्रॅकबॉलबद्दल पण बघितलं. आणि मेन आपण जे आज शिकलो ते म्हणजे IPO सायकल, इनपुट प्रोसेस अँड आउटपुट सायकल. ठीक आहे. धन्यवाद.